आजा आया आजा कर आलो तर अरे झालं की संपलं सगळं काय नाही नाही जे बी बघायला मिळेल तेवढं बघतो आलो तर अरे पण आजा आता आलंय वे यो आता काय अजून बंदुका बिंदुका भरायला मदत करणार आहे का काय? तसं नाही शीतल ही क्रेज काय आहे तुला नाही कळायची. त्याला कळली ना म्हणून आता आलाय संपल्यावर. आता तुला काय बोललाय का त्यो? बोलेल की मग सांगते त्याला. ए शितले अभी तू फिर से शुरू मत करा. मी कुठं सुरू करते तोच येईल बघ आता तोंड पाडून. अगं पण तुला काय करायचंय जरा गप बस की. त्याच्यामुळेच थांबायला लागले आपल्याला. इतकं हे काय कळत नव्हतं वे यायचं. हे असले होते वे भरती. मग अशी कसे होते ते साहेब. आणि हे बॉडीगार्ड. अजिंक्य come here. स स Yes, कसा आहेस? मी मस्त आहे सर. तुम्ही? आय एम फाईन. मला वाटलंच होतं तू येशील म्हणून. तुझे सगळे मित्र भेटले मला. जॉबमुळे तुला उशीर होतोय असं सांगितलं. तू आर्मी जॉईन करायचा विचार सोडून दिलास का? नाही सर. मग जॉब? हा ते जरा घरी करायचं आहे ना म्हणून. हे बघ अजिंक्य, तू जॉब जरी करत असलास तरी आर्मी जॉईन करायचं स्वप्न कधीच विसरू नकोस. हा, वय सर. प्रॅक्टिस सुरू आहे ना? नाही सर ते जॉबमुळे हल्ली प्रॅक्टिसला वेळच मिळत नाही. हे बघ अजिंक्य, वेळ कधीच मिळत नसतो. वेळ काढावा लागतो आणि आर्मीवाले अशी कारणं कधीच देत नाहीत. यस सर. डू ऑर डाय, करा नाहीतर मरा, एवढंच कळतं आर्मीला. त्यामुळे याच्या पुढच्या आयुष्यात असं कारण देऊ नकोस. यस सर. गुड, तयारीला लागा. वय सर. सर पण मला हे सगळं बघायचं होतं पण आता हे सगळं आवरलंय. मला किमान एक तरी बंदूक बघायला मिळेल का सर प्लीज? अजिंक्य, इट्स टू लेट. सगळंच पॅकिंग झालंय. आत्ता मी तुझी मदत नाही करू शकत. का आज एवढा उशीर झाला? ती एका मित्राकडे गेलो होतो. त्याला बरं नाही म्हणून त्याला बघायला गेलो होतो. कोण हो? ती जाऊ दे. आजा कुठे गेला? तर काय माहित, आले नाहीत अजून. असतील की ते हर्षवर्धन बरोबर. तसं नाही ग, त्याचा मला फोन आला होता. अर्जंटली त्याला कुठेतरी जायचंय म्हणून. गाडी पाहिजे म्हटला. आता अर्जंट मध्ये कुठे जायचं होतं त्यांना? ती विचारस्तवर त्यानं फोन ठेवला. अहो मग परत फोन करायचा ना त्यांना. गडबडीत असेल म्हणून केला नाही मी. आणि आता त्याला फोन करतोय तर त्याचा फोन स्विच ऑफ. बॅटरी संपली काय कोणास ठाऊक. ते बहुतेक पुण्याला गेले असतील. पुण्याला? आता पुण्याला जाऊन काय उद्योग करणार आहेत? उद्योग बिद्योग काय करत नाहीत. अगं म्हणजे पुण्याला आर्मीचं शस्त्र प्रदर्शन आहे ना, त्याचा शेवटचा दिवस आहे. तिकडच जाणार होते. अगं दुपारी जेवायला पण घरी आले नाहीत. ते तिकडच गेले असतील. बघितलं का, आर्मीचं खूळ काय याच्या डोक्यात अजून जाईना. तेवढ्यासाठी तंगड्या तोड तिकडे पुण्याला गेल्यात. आता इथं घरात काय चाललंय काय नाही हे राहिलं बाजूला. पण मी काय म्हणते, आपल्या आईचं दागिनं त्या हर्षवर्धन कडनं सोडून आणायचे ही चरब्यांच्या डोक्यात येईना.
अगं त्याला त्या हर्षवर्धनकडे काम करताना काही गंमत वाटत असेल का पुष्पे? त्याच्या पण डोक्यात काहीतरी असेल ना. असं त्याच्यासाठीच गेले असतील पुण्याला, नाही का? तू उगाच त्रास करून घेऊ नको. मी कशाला त्रास करून घेते आणि तसं बी आजकाल ह्या घरात काय चाललंय ना, काय कळायलाच मार्ग नाही. सर परत आहे का प्रदर्शन? म्हणजे मला हे सगळं परत कधी बघायला मिळेल? आता या सगळ्या शस्त्रांशी भेट आता डायरेक्ट बॉर्डरवरच होईल. ओके सर. अजिंक्य, तू मनातून खूप सच्चा आहेस. तुझ्या मनातलं आर्मी आणि या देशाबद्दलचं प्रेम या देशातल्या प्रत्येक तरुणाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे. नाही, हे शस्त्र नाही दाखवू शकत मी तुला, पण तुला काहीतरी देऊ शकतो. ज्याच्यासाठी सगळेच लढत असतात. हे सहजासहजी कोणाला मिळत नाही. पण तुझ्यातला सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा मला खूप आवडला. अजिंक्य, जेव्हा मी इंडियन आर्मी जॉईन केली नव्हती तेव्हा मलाही तुझ्यासारखंच आर्मीचं वेड होतं. तेव्हा कर्नल रंधावांनी मला या स्वॉर्ड्स दिल्या होत्या आणि मला सांगितलं होतं या स्वॉर्ड्स तुला सतत प्रेरणा देत राहतील. आणि उद्या जेव्हा तुला तुझ्यासारखंच आर्मीचं वेड असणारा एखादा तरुण भेटेल तेव्हा या स्वॉर्ड्स त्याला दे. इंडियन आर्मीला तुझी खरंच खूप गरज आहे अजिंक्य. जेव्हा तुझ्यासारखे ध्येयवेडे तरुण इंडियन आर्मी जॉईन करतात त्यामुळेच इंडियन आर्मी एवढ्या सक्षमपणे उभी राहू शकते. तेव्हा प्रॅक्टिस बंद करायची नाही. यस सर. इंडियन आर्मी मध्ये मी तुझी वाट बघतोय. यस सर. नक्की भेटू. जय हिंद सर. जय हिंद. नजळी छाती ताटमान माझी आन बान शान तिरंगी माझं आसमान शौर्याचं घालीन मी थैमान.